बघा आमचं फक्त ऑपरेशन टायगर होतं. ऑपरेशन टायगर आता राज्यभर चालू आहे. तुतारीचा वगैरे काही आमच्याविषयी काही विचार नाही आहे. आणि शरद पवार साहेबांचा मान सन्मान गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेब करतायत. कारण दोघेही सह्याद्रीच्या खोऱ्यातले मराठा नेते ह्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले आहेत. एक दुसऱ्याचा सन्मान करण्याची परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि त्या माध्यमातून पवार साहेब जर विधिमंडळात आले आणि ते जर थोडे प्रेमानं जे एकनाथ शिंदे साहेबांवर अतिशय प्रेम करतात त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसले, त्यांच्या आमदारांची बैठक घेतली, त्यांच्या नेत्यांची बैठक घेतली, तर वावगं कुठे? जितेंद्र आव्हाड त्यांना घेऊन आलेत आमच्या रूममध्ये. आणि जितेंद्र आव्हाडांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब किती चांगल्या प्रकारचं काम ठाण्यामध्ये करतात. आणि कदाचित जितेंद्र आव्हाडांना असं वाटलं असेल की शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये घेऊन जावं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक शांतता पण गरजेची असते कुठल्याही कॅबिनमध्ये गेल्यानंतर. आणि त्यामुळे चुकीचं काही नाहीये. संजय राऊत साहेबांनी एवढा आकांडतांडव त्याच्यासाठी करू नये. ज्यावेळेस 2019 साली भारतीय जनता पक्षाबरोबरची युती शिवसेनेनं त्यावेळेस तोडली, त्यावेळेस जर संजय राऊत साहेबांनी अशी आगपाखड केली असती तर ते योग्य झालं असतं. शरद पवारांचे एक गट जे आहे ते एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याची देखील मला जोरदार काही कल्पना नाही. मला असं वाटतं शरद पवारांचा गट तट काही नाहीये. शरद पवारांना मानणारे सगळी मंडळी जी आहे ते शरद पवार साहेबांबरोबर कायम आहेत. काल सत्तेतल्याच दोन्ही नेत्यांमध्ये झुंपी पाहायला मिळाली होती. खऱ्या अर्थानं सुहास कांदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप हे छगन भुजबळ आणि समीर भुजबळांवरती लावलेले आहेत. 5,000 कोटींचा भ्रष्टाचार जो आहे अन्न व नागरी पुरवठामध्ये त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ज्या 4,000 निविदा आहेत त्या रद्द करण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. त्याबाबत मला काही कल्पना नाही. मी सुहास कांदेंबरोबर आता बोलून घेतो त्याविषयी. खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.